खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला होता की एमएस नर्सिंग सीईटीद्वारे ऑफिशियली बीएससी नर्सिंग कॅप्रॉन 4 चा शेड्यूल हा केव्हा पब्लिश होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ज्यामध्ये नवीन विद्यार्थी असो किंवा जुने विद्यार्थी असो, त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची नोटिफिकेशन एमएस नर्सिंग सीईटीने ऑफिशियल पेजवरती अपलोड केलेली आहे. आणि त्या नोटिफिकेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो, कॅप्रॉन 4 चा शेड्यूल हा पब्लिश करण्यात आलेला आहे. जो अतिशय इम्पॉर्टंट नोटिफिकेशन आजचे पब्लिश आहे, त्यामध्ये तुम्हाला समजून येत असेल की कॅप्रॉन 4 चा शेड्यूल एकंदरीत कसा असणार आहे आणि हा शेड्यूल आपण सविस्तर सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नोटीस नंबर 18 नुसार तुम्हाला कळत असेल की कॅप्रॉन 4 आणि इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड अकॅडमिक इयर 2025 आणि 26 साठी हे परिपत्रक काढलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅप्रॉन 4 बद्दल माहिती जाणून घेऊया आणि नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे तो आताच किंवा उद्या तो पब्लिश होऊन जाईल, त्यामध्ये इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड बद्दल आपण सविस्तर माहिती समजून घेऊया. म्हणजे तो राऊंड कसा असतो, त्यामध्ये स्पॉट ऍडमिशन मध्ये कोणकोणते प्रोसेस करावी लागते आणि काय महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात आणि इम्पॉर्टंट डेट्स कोणत्या आहे याबद्दल आपण नवीन व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. सध्या आपल्याला कॅप्रॉन 4 वरती फोकस करणे आहे. त्यामध्ये तुम्हाला शोधत असेल विद्यार्थी मित्रांनो, कॅप्रॉन 4 हा लेट का झाला, कारण अगोदर सुद्धा जे नवीन विद्यार्थी होते ते महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे जे रजिस्ट्रेशन डेट होती ती एक्सटेंड करण्यात आलेली होती. तर त्या कारणास्तव यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, द इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ऍडमिशन टू बीएससी नर्सिंग कोर्स फॉर द अकॅडमिक इयर 2025-26 was revised and the registration process of the candidate was carried out as per the above refer notice. जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले होते. आता पुढचे जे राऊंडचा जो शेड्यूल आहे तो यांनी खाली पब्लिश केलेला आहे. आता पूर्णपणे हा शेड्यूल साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कंबाईंड मेरिट लिस्ट हे केव्हा पब्लिश होणार आहे, तर ती 7 ऑक्टोबर 2025 ला पब्लिश होऊन जाईल. म्हणजे कंबाईंड मेरिट लिस्ट मध्ये कोणते विद्यार्थी येतील हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल. आता बघा, एक तर एमएस नर्सिंग सीईटी 2 कंबाईंड मेरिट लिस्ट पब्लिश करू शकते, ज्यामध्ये नवीन विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन असलेले आणि जुने विद्यार्थी, आणि एक तर ते काय करू शकते, पूर्ण महाराष्ट्रामधील जे उर्वरित विद्यार्थी आहेत त्यांचं सगळ्यांचं नवीन प्लस जुने या दोघांची कंबाईंड मेरिट लिस्ट एकाच वेळी पब्लिश करू शकते. आता एकंदरीत हे सुद्धा तुम्हाला 7 ऑक्टोबरला समजून येईल. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये असणारे जे संपूर्ण बीएससी नर्सिंगचे प्रायव्हेट कॉलेज आहे किंवा गव्हर्नमेंट कॉलेज आहे यांची सीट मॅट्रिक्स किती असणार आहे, म्हणजे एका कॉलेजला उर्वरित जागा किती राहिलेल्या आहे हे सुद्धा तुम्हाला 7 ऑक्टोबर 2025 ला समजून येईल. हे सुद्धा महत्त्वाची डेट आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन प्रेफरन्स आणि चॉईस फॉर्म फिलिंग प्रोसेस बाय इलिजिबल कॅन्डिडेट हे 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर संध्याकाळच्या 11:59 पर्यंत चालणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक डेट कळलेली असेल की 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत तिन्ही डेट्समध्ये सीट मॅट्रिक्स सोबतच प्रोव्हिजनल कंबाईंड मेरिट लिस्ट आणि सोबतच ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म फिलिंग प्रोसेस ही तिन्ही डेट्स एकसाथच येत आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला कळत असेल की या पुढच्या 4 दिवसामध्ये पूर्णपणे कॅप्रॉन 4 ची जी अर्ध्याहून जास्त प्रोसेस आहे ही कंप्लीट होऊन जाईल. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचे तेच आहे की जे नवीन विद्यार्थी असो किंवा जुने विद्यार्थी असो, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ॲज सून ॲज पॉसिबल तुमची कॉलेज लिस्ट तयार करा, तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. त्यासोबतच तुम्हाला तुमचा रँकनुसार प्रॉबेबली सूट होईल त्यानुसारच तुम्ही कॉलेज लिस्ट किंवा कॉलेज कोड लिस्ट तयार करायला सुरुवात करून टाका. आता विद्यार्थी मित्रांनो, इलिजिबल कॅन्डिडेट कोणते हा सुद्धा विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे. बघा, इलिजिबल कॅन्डिडेट कोणते की ज्या विद्यार्थ्यांनी कॅप्रॉन 3 मध्ये बेटरमेंट केलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नावापुढे चॉईस इज नॉट अवेलेबल आलेला आहे, ठीक आहे, आणि त्यांना कोणतेही कॉलेज मिळालेलं नाही, आणि त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे सर्व विद्यार्थी मित्रांनो इलिजिबल असणार आहे. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी इलिजिबल आहे, कॉलेज कोड त्यांनी फिलअप केलेला आहे, तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांची जी सिलेक्शन लिस्ट आहे ही सिलेक्शन लिस्ट 11 ऑक्टोबर 2025 ला पब्लिश करण्यात येईल. म्हणजे जे काही अंदाजे 7,500 महाराष्ट्रामध्ये जागा आहे त्यावरती ह्या कॅन्डिडेटची नावं लिहिण्यात येणार आहे. तर म्हणून जे नवीन कॉलेज असो किंवा जुने कॉलेज असो किंवा गव्हर्नमेंट असो, सेमी गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो, या सगळ्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला
एकंदरीत तुमचे पर्सेंटेज कमी आहे तर नक्की तुम्ही कॉलेज कोड जास्त टाका, प्रायव्हेट टाका कॉलेज कोड, जेणेकरून तुम्हाला बीएससी नर्सिंगला जो नंबर आहे तो 100% लागण्याचे चान्सेस वाढून जातील. आता कॉलेज कोड कसे टाकायचे यावरती सुद्धा मी व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न पडतो विद्यार्थ्यांना की सिलेक्शन लिस्ट तर पब्लिश झालेली आहे, तर यामध्येच तुमचं 50% जे कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन आहे ते 50% कंप्लीट झालेलं आहे. आता राहते 50%. तर पर्सनली तुम्हाला कॉलेजला जावं लागते, फिजिकली जॉईनिंग, फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट आणि रिक्विजिट फी बाय द डीडी आणि चेक. बघा, ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार किती फी लागते, डीडी चेक आणि डीडी कसा बनवायचा, फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म, हे सगळं विद्यार्थी मित्रांनो 12 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत चालणार आहे. आता याची संपूर्ण माहिती, डीडी कसा बनवायचा, डॉक्युमेंट कोणते असतात, ऍडमिशन कन्फर्मेशन, कॅन्सलेशन, स्टेटस रिटेन्शन फॉर्म, याची सर्व माहिती मी या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. नक्की तुम्ही जुने व्हिडिओ चेकआउट करा, ज्यामध्ये तुम्हाला A to Z इन्फॉर्मेशन मिळून जाईल. आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, कारण कॅप्रॉन 4 ची सगळी माहिती या चॅनलला अपलोड केली जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला कॅप्रॉनचा जो पूर्णपणे शेड्यूल आहे हा समजून गेलेला असेल. त्यामध्ये सुद्धा त्यांनी एक महत्त्वाची नोट दिलेली आहे. कॅन्डिडेट हॅव्हिंग जॉईन स्टेटस आफ्टर 16 ऑक्टोबर विल नॉट बी एलिजिबल फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड टू बी कंडक्टेड ॲज पर द शेड्यूल इन टेबल 2. बघा, जे 16 ऑक्टोबर 2025 नंतर जॉईन होतील ते इन्स्टिट्यूशनल किंवा स्पॉट ऍडमिशनला अलो नसतील, हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी कॅप्रॉनमध्ये ऍडमिशन कन्फर्मेशन केलेलं आहे ते विद्यार्थी इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडला इलिजिबल नसणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, त्याची पूर्ण माहिती मी नवीन व्हिडिओमध्ये घेऊनच येणार आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, प्रश्न असतील, तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप चॅनल लिंकला जॉईन व्हा. तेथे तुम्ही त्या ग्रुपमध्ये प्रविष्ट होताल. ग्रुपमध्ये झाल्यानंतर तुम्ही पर्सनली आम्हाला काही तुमचे जे डाऊट असतील ते विचारू शकता. इतर जे महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे ओल्डेस्ट व्हिडिओ असतील त्यामध्ये तुम्हाला जे काही क्वेश्चन असतील, इन्क्वायरी असतील आणि प्रश्न असतील त्याचे सर्व समाधान आमच्या जुन्या व्हिडिओमध्ये मिळून जातील. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना नक्की हा शेअर सुद्धा करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.